शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 मरियाई कोळी समाज सुमारे 1955 साली आता असणारा मार्केट यार्डच्या जागेत राहत होता। 1972च्या सुमारास ही जागा मार्केट यार्डला एक्वागार्ड झाली। 1952 साली हे आंध्रामधून आले होते। त्यांची सविस्तर माहिती भाग 1 मध्ये दिली आहे। 20 वर्षांनंतर हे पुन्हा विस्थापित झाले। पुन्हा या लोकांनी झोपड्या सांगोला एसटी स्टँड पासून रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर अंतरावर गावाच्या बाहेर रेल्वे रुळावर शेजारी राहण्यास सुरुवात केली। यांची उपजीविका मरियाईचा गाडा डोक्यावर घेऊन मिळेल तो दानधर्म गोळा करून 6 महिने चुकीच्या दिवसात 300-400 किलोमीटर पर्यंत भटकंती करून कोकणापर्यंत जाऊन पावसाळ्याच्या दिवसात परत मुख्य ठिकाणी सांगोला येथे येतात। 6 महिने कोणतेही काम नसल्यामुळे आलेले उत्पन्न मिळालेला दानधर्म सगळा संपून जातो। भटकंती असल्यामुळे यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण आताच्या काळी 5 ते 10% आले आहे। 75 वर्षात 10% म्हणजे 100% होण्यास किमान आणखी 500-700 वर्षे लागतील। हे स्वतःला महादेव कोळी समाजात समजतात, परंतु आदिवासी समाजाचा कोणताही दाखला त्यांच्याजवळ नाही, पुरावा नाही, यामुळे त्यांना दाखले मिळत नाहीत। महाराष्ट्रामध्ये त्यांना NTB मध्ये आरक्षण आहे। 90% लोकांना आजही दाखले नाहीत। रेल्वेच्या रुळा शेजारी राहत असताना आता सांगोला रेल्वे स्टेशन पासून 2-2.5 किलोमीटरचा हा बायपास रोड आता काढलाय, त्यामुळे त्यांच्या राहण्याची जागा अत्यंत अपुरी राहिली आहे। त्यात इयत्ता तहसील कार्यालय इकडेच येणार असल्यामुळे त्यांच्या झोपड्या कधी निघतील हे सांगता येत नाही। 75 वर्षांमध्ये अजून यांच्या नावावर एकही गुंठा जागा नाही। आज मी तिला हा समाज काही प्रमाणात भंगाराचा व्यवसाय करू लागलाय, त्यामध्ये नाना प्रकारच्या अडचणी येत आहेत। स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुल नाही, रेशन कार्ड फोड नसल्यामुळे पुन्हा त्यांना अंत्योदय कार्ड मिळत नाही। येथे या ठिकाणी त्यांची 800 ते 900 अशी लोकसंख्या आहे। फक्त 1 एकर जागेमध्ये हे सर्व लोक राहतात। गटारीची सोय नाही, बाथरूमची सोय करता येत नाही, सांडपाणी घराच्या दाराच्या पुढेच साठल्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढते। आता हा समाज कोणतेही काम करण्यास तयार आहे। या समाजातील काही लोक सांगोला नगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये संडास बाथरूम साफसफाई करण्याचं काम करू लागलेत। मग या समाजाला आरक्षण अगोदर दिले पाहिजे का? मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, हे सरकारनं ठरवलं पाहिजे। अत्यंत वेदनादायी कहाणी। काळाच्या कुडाच्या पत्र्याच्या ताडपत्रीच्या तासांच्या सिमेंट गोण्यांच्या झोपड्यांमध्ये हा समाज कसा राहत असेल याची कल्पना करता येत नाही। गावोगावी देवी घेऊन जात असताना ही काही लोक यांच्यावर चोरीचा आळ घेतात, मारहाण करतात, शिवीगाळ करतात, खूप त्रास देतात, सहन करावा लागतो। आतापर्यंत नगरपालिकेचे सदस्य, नगराध्यक्ष यांच्यापैकी कोणीही झालेलं नाही। मतदानाच्या वेळी सर्वजण आश्वासन देऊन जातात। सांगोल्याचे जास्त काळ आमदार म्हटलं तर गणपतराव देशमुख होते। त्यांनी यांना अनेक आश्वासनं दिली, परंतु आतापर्यंत राहण्यासाठी घरकुल मिळाले नाही, स्वतःची जागा मिळाली नाही। त्यानंतर शहाजी बापूंची ही दुसरी टर्म आहे। त्यांनी खूप मोठी आश्वासनं दिलेली होती आणि आता तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी तर सगळी गुवाहाटीची झाडं डोंगर पाणी सगळे त्या 5 स्टार हॉटेलसारखी सोय करून देतो असं आश्वासन देत असावा यात शंका नाही। येथील समाजाने मुलाखत देताना सांगितले, या दोघांनीही आमच्यासाठी काही केले नाही। निवडणुकीच्या वेळी आमच्यातील 4-2 लोकांना हाताखाली धरून आमच्यावर दबाव टाकून मतदान करून घेतले। त्यानंतर पहिले पाढे 55चा कोणीही वाली नाही। त्यांची मागणी आहे की आम्हाला एक स्वतंत्र 10 एकराचा भूखंड देऊन त्या ठिकाणी घरकुल, वीज, पाणी पुरवठा, योग्य सुविधा मोफत द्याव्यात, सर्वांना अंत्योदय कार्ड द्यावे, रोजगाराच्या संधी द्याव्या, कर्ज द्यावे, नोकरी द्यावे, शिक्षणाचे मोफत व्यवस्था करावी, प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा, उद्योगाची, व्यवसायाची सोय करावी, अशा मागण्या या समाजानं केल्यात। या समाजाच्या मागण्यांच्या प्रामुख्याने सरकारनं विचार करावा असे विनंती सर्वांनी मिळून केलेली आहे। आमच्या आरक्षणामध्ये कोणताही प्रगत समाज, मराठा समाज मिसळू नये अशीही त्यांची विनंती आहे, असा स्पेशल रिपोर्ट सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिवक्रांती टीव्ही न्यूज साठी प्रत्यक्ष पाहणी करून संपादित केलेला आहे। अनिल मोहन चव्हाण। तर आम्ही पहिले बरेच वर्षापासून 54-55 वर्ष झालं आम्ही राहतोय। पहिले मार्केट यार्ड मध्ये राहायला होतो, तिथनं जागा काढल्यामुळे आम्ही इथं बरेच दिवस, इथं 40 वर्ष झाले सध्या राहतोय। इथं कशी सोय नाही, जरा गटरीची सोय नाही, जड आपल्याला पोरं शिकलेले आहेत त्यांना कामाची कुठे सोय नाही, अडचणी येते त्या भरपूर। काय जरी कामाला गेली पोरं तर जाती दाखल्याचं काय अडचण सांगते। जाती दाखला काढायला गेल्यावर त्यांनी म्हणते तुमच्या आजा पंजाचा पुरावा द्या, त्याच्या अडचणी खूप धावते। ती पुरावा नसल्यामुळे आमच्या आजी पंच कसं होतं, इथं मागून खा, तिथं मागून खा, तिथं 4 दिवस राहावा, इथं 4 दिवस राहावा,
असं त्यांची पहिली होती. पहिल्या पिढीला काय नव्हतं एवढं. तसं करत करत आता कशी झाली, नवीन पिढी चालत झाली तसं पुन्हा शिक्षण झाले, 12वी झाले, 14वी झाले. त्या शिक्षणाच्या मार्फत आपण काय तर ह्याच्यात हे करावं असं बरं, कुठल्या तर ह्याच्यात जाऊन करावं तर जाती पडताना झाली अपघात होती. याच्यामुळे दुसरी पोरं शिकायची बंद व्हायला लागली. त्याच्यामुळे आमचं समाज मागच राहायला लागलं. बाकी जग पुढे चाललं पण आमचा समाज आहे तिथंच आहे अजून. त्याचं काहीच करता येत नाही. रेशन कार्ड काढलं त्याला रेशन भेटत नाही. काय जरी कुठे केलं तर आमचं प्रूफच नाही, कसल्याच गोष्टीचा प्रूफ नाही. काय जरी केलं तर म्हणते आजोपंचानं काय तुम्हाला दिले ती दावा, काय दावता त्यांच्याकडे काय नव्हतंच तर आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही ती गोष्ट. तर आतापर्यंत ते असं चालत आले. न पुढे आमची अपेक्षा आहे बाबा आमचं काय तर बदल व्हावा, आमच्या नवीन पिढीला काय तर मार्ग मिळावा, त्यांनी कुठल्या तर चांगल्या असं मार्गदर्शनला लागावं. जे आमच्या आजोपंचानं वाईट दिवस बघितले ते आमच्या लेकरा बाळाने बघू नये. त्यांचं काय तर कुठं तर आम्ही बसलो नाही आमच्या पांढऱ्या खुर्चीवर, त्यांनी तर बसावं पांढऱ्या कपड्यावर निवांत, अशी अपेक्षा आहे आमची. पण काय होतच नाही तर असे आमचं स्वप्न आहे, बाकी काय नाही. एवढ्या अडचणी आहेत त्या. घरकुल नाही, घराला बरेच वर्ष 40 वर्ष झाले याला पुरावा मागते. आता काढायचं चालू आहे यांचं नियोजन, अजून त्याला काय नाही ते बी होऊ शकत नाही. घरकुल मंजूर नाही, ते भरपूर अडचणी आहेत सर. सांगितलं तर दिवस पुरत नाही. बरं, अशा अडचणी आहेत आमच्या सगळ्या. बरं, आता मला एक सांगा, आपण 52 वर्ष झाला इथं येऊन असं म्हणता येतं, जे 52 वर्ष झाले त्याच्या अगोदर आपण कुठं होता? मार्केटमध्ये होतो आम्ही राहायला पाहिजे. बरं, तिथं किती वर्ष झालं आला होता? तिथं काय तरी एक 10-15-20 वर्ष. हां, म्हणजे जवळजवळ स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही 1950च्या आसपास इथं आलेला आहे का ना? तर आता 50 वर्ष झाली तुम्हाला इथे येऊन. 50 नाही, 70 वर्ष झाली की हो. 70 50 इथली आणि ती 20 म्हणजे 70 वर्ष झाली. 70 वर्षात आता इथं किती कुटुंब आहेत, किती संख्या आहे साधारण संख्या बघा, कुटुंब धरलं तर 400च्या बरोबर जाते. मतदान धरलं तर 480 काय तर मतदान आहे टोटल. बर, एका गलीच आमच्या. आणि मराठवाले समाज, बाकी कुठलं मराठवाले समाजाचं मतदान 480 मतदान आहे. 480 मतदान मागच्या कुठल्या निवडणुकीला होतं? हे आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीला होतं. म्हणजे नगरपालिका निवडणूक होणं तर 5-6 वर्ष झाली. आता नवीन पोरं वाढले त्यांचं एक धरून चाला 30-40 धरलं तरी म्हणजे 520, 530च्या आसपास घरात जाते. म्हणजे 500-550 मतदान आहे. आता इथं आपण जे राहता 50 वर्षापासून आणि 20 वर्ष मार्केट यार्डमध्ये, त्याच्या अगोदर आपली रहिवासी कुठली होती? रहिवासी कसं गाव आता कसं आहे, आता हे सांगोला आहे. तरी पण मूळ गाव एखादं बेकार अकोला. बेकार अकोला हे कुठल्या जिल्ह्यात आलं? हे सांगोला तालुक्यातच आहे. नाही, तुमची भाषा जी आहे ती भाषा तेलुगू आहे. तेलुगू प्रदेशात तुम्ही आलाय का? नाही, कर्नाटकात. कसं झाले माहिती आहे सर, याच्या कसं आमच्या समाजाला येणं आहे. म्हणजे मार्गदर्शन देणारं कोणच नव्हतं पहिलं. बरं, जसं समाज जसं उभा झाले, म्हणजे आता आमचा जुनी माणसं आहे ती, यांनी जे मार्गदर्शन पोरांना दिले तीच आम्ही चालवत आता चालत चालले. मग आम्हाला जन्मलेले आम्ही तीच चालवत जाणार पुढे. ते असं चाललंय हो सर सगळंच. बरं, आता 70 वर्षापासून आपण व्यवसाय का आपला मूळचा व्यवसाय? ठीक आहे, मागून खायचं. मागून म्हणजे कसं खातात ते जरा? देवाचं आपलं लक्ष्मी मरीमाईचं गाडा असते. मारमेचा गाडा, गावगाव विंडायचं, गावगाव धान्य मागायचं, गावगाव धान्य मागायचं, भाकरी मागायचं. तिथं जखासून होता ते काय पोतरासारखं कडक लक्ष्मी म्हणजे अंगावर मारून घ्यायचं, ते सोया बिया खुसायचं, ते रक्त काढून असंच की पिढ्यानपिढ्या आमचा मानवी अवतार आल्यापासून हीच पिढी. 5-6 वर्षाचं ते सोया मारून घ्यायचं, पैसे काढून सोया मारून घ्यायचं. तर आता ही धंदा तुमचा वाढवडला धंदा आहे.
ही आता काय वाढवडला धंद्याला तुम्हाला आता मिळकत काय गावागावाचे लोक देतात का आता? आता नाही पहिल्यासारखं नाही आता. बरं, आता तुम्ही मग कुठला व्यवसाय वगैरे दुसरा काय आता तुमचा? कसं झाले माहिती आहे साहेब, आता आमची माणसं मोठी आहेत का नाही, हा, ते अजून तीच धंदा करते. बरं, पोरं कशी आहेत आता, हे शिकलेली सवरलेली पोरं आहेत. इकडे कुठं रस्त्या कामाला जावं, कुठं कशात तर कामकाज करायचं, हा, तेवढंच. असं म्हणजे असं ठराव म्हणजे काम त्यांना काय नाही बाबा, सावलीत बसून त्यांना 4 पैसे मिळावं, सावलीतली नोकरी मिळावं, असं काहीच नाही त्यांना. आता 12वी 13वी शाळा शिकलेली पोरं आहेत सगळे. आता आपल्यातली किती पोरं शिकलेली असतील सर? भरपूर आहेत, साधारण एक 30-35 पोरं आहेत शिक्षण झालेली. बरं, किती 12वी झाली, 15वी झाली? 12वी झालेले आहेत, काय जण 13वी झालेले आहेत, काय 11वीत सोडलेले आहेत, काय 10वीत, काय जणांची परिस्थिती अशी 8वी 9वीतनं शाळा सोडलेली आहे. कसे माहिती परिस्थिती पहिली एवढी चांगली नव्हती. आता आमची जी पिढी आहे, आता आम्ही कसं, आता आम्ही गावाचं गाण काढतो, आम्ही नगरपालिकेत कामाला आहे. बरं, बरं, आम्ही आता ठराविक पोरं गावातली गाण काढतो, आम्ही जगतो. आता आम्ही जे काढतो ते आमच्या लेकरांना येऊन हा, मग आम्ही एवढंच त्यांना सांगत असतो की बाबा आम्ही जे गावाचं गाण काढून आम्ही तुम्हाला जगवतो, ती पुन्हा आयुष्यात भंगारी याचा नका तुम्हाला कसले असले. आता कसं झाले, कसं आता या पिढीला खायला चांगलं लागते, फिरायला गाडी लागते, हो, हो. कपडे चांगले असल्याशिवाय कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. पहिल्यासारखं असं दिवस राहिले नाही. मग आमचं कसं म्हणणं असतं, आमचं बी कोण तर कसं तर चांगलं व्हावं, पुढे जावं. आमचं कसं, आमच्या समाजाचं कोण मार्गदर्शन नसल्यामुळं सगळे इथून राहून गेले. यातले मुलं काय नोकरीला वगैरे लागली का सरकारी? काय सरकारी नाही, काही एका दुसरं तर कोण सुद्धा नाही. अजून एक सुद्धा नोकरी लागली नाही. एक आहे सर कामाला, एक आहे ते शाहिद मंदिर शाळेवर. बरं बरं बरं, हा. त्याला अजून पगार नाही, 5-7 वर्ष काहीतरी झालं पगार नाही अजून. विद्या मंदिरमध्ये हे झपके सरांचं जपके सरांचं बरं बरं, 7 वर्षापासून पगार नाही का? 5-6 वर्ष झालं पगार नाही. त्यांचं काहीतरी कोर्स काय ती म्हणते ती, ते काय ते जागा त्याला मिळालं नाही अजून. आता खाजगी तुम्हाला भरला असेल. हा म्हणजे जागा मिळूच तर त्यांना करूच तर तसं चाललंय. मग हे माणसं सगळे रोजगार हमीच्या वगैरे कामाला जातात का? शेतकऱ्याच्या वगैरे कामाला जातात. मग इथं व्यापार वगैरे काय, गाव जवळ आहे, सांगोला मोठं गाव आहे, व्यापार वगैरे काय करतात तुम्ही? भांडवल नाही. व्यापार करायचं म्हणलं तर पहिलं भांडवल गुंतवायला. त्यातनं पण काय करतात का? नाही नाही काय कोणच नाही. कोणच नाही. व्यापार कसलाच नाही. बारका काय आमचा काय नाही काय नाही काही सुद्धा नाही तसलं काही सुद्धा नाही. काही सुद्धा नुसती मोलमजुरी मागायचं महागायचं एवढंच काम. एवढं. आता इथं सगळी लोकसंख्या तुमची किती आहे सगळी टोटल? टोटल लोकसंख्या तशी धरली तर म्हणजे बारके मोठे सगळे धरले तर 600-700 माणसं असतील. 600-700 माणसं. 700 माणसं असतील सगळी मोठी. आणि ह्याला आता मग तुमच्या सगळ्याला रेशन कार्ड आहेत? काय जणाला आहे ते, काय जणाला नाही ते. कसं आहे रेशन कार्ड, कसं आता 18 वर्ष पूर्ण लागते रेशन कार्ड. हा, काय जणांचं आहे ते, काय जणांचं नाही. आणि काढलं तरी भिवून कशामुळे काढत नाही, काढून बी काय फायदा नाही. रेशन मिळत नाही तर काहीच मिळत नाही त्या गोष्टीला. आणि जे वडिलाच आहे ते त्याच्यावर नाव टाकायचं, त्याच्यावर थोडं धान्य मिळते, त्याच्यावर जगायचं, असं चाललंय. नाही असं नाहीये. वडिलाचं कार्ड वडिलाकडेच ठेवायला पाहिजे. त्यांच्याकडे जे पिवळं कार्ड आहे त्याच्यावर तुम्हाला 35 किलो धान्य मिळतं महिन्यात. आणि बाकीचे जे आहे ती एका माणसाला 5 किलो मिळतात. एका माणसाला 5 किलो कार्ड करून घ्यायचं. पोरांचे खाती वेगळी वेगळी काढा आणि ती सगळी ऑनलाईन केली पाहिजे. सगळ्यांनी ऑनलाईन केली पाहिजे. तर आता महत्वाचा विषय आहे तुमचा. इथं तुम्हाला घरात लाईट आहे कुठल्या सगळ्याच्या? लाईट आहे. लाईट मिळाली? लाईट मीटरची मिळाली का सरकारी मिळाली? कशी आहे? नाही मीटरची लाईट आहे. महिन्याला एका घराला 3000 रुपये बिल येते. 3000 रुपये? हा काय म्हणतो बिल. आता माझं 5 महिन्याचं मी सांगतोय, माझं 5 महिन्याचं 19,000 रुपये बिल आहे. जगाचं राहू द्या, पण माझं स्वतःच सांगते. एवढं काय वापरता? काय बघा, एक लाईट, टीव्ही, उन्हाळ्यात कूलर असला तर कूलर, संपला विषय. एसी आहे का काय आमच्या घरात? आम्हाला नीट पत्र नाही ते. पाऊस पडला की खाली बुगलं धरून उभं राहायला लागते 1.5 तास. आणि काय कुठलंही एसी बसवत आहे त्याचा. आता हे काय तर चुकीचं मीटर कसं काय येतं हे काय समजत नाही. कारण माझ्या ऑफिसमध्ये आम्ही एसी वापरतो तरी आम्हाला 1500-1600 रुपये एवढे येऊ द्या. एका म्हणजे असं कुटुंब असलं मोठं त्यांना येऊ द्या 1000-1 रुपये, हे ठीक आहे, मान्य आहे सर. आता महत्वाचं मला तुम्हाला विचारायचं आहे. आता इथं ही गटार बांधलेलीच आहे. गटारच बोलते बांधायला चालू केली. गटारच आहे. आता फक्त घराला तुम्हाला जागा पाहिजे. तर साधारण 700 लोक तुम्ही आहात. 700 लोक म्हणजे साधारण 5,20,000 140 ते 150 घरं पाहिजे आपल्याला. 150-200 पर्यंत घर आहे.
150-150 लोकांना इथं जागा किती आहेत, म्हणजे किती जागा आहे तुम्हाला दिली आता ही? दिल नाही सर, काय ही कोणाची जागा आहे? आवाज सर ते ह्याचा उतार निघत नाही. आम्हाला रहिवासी दाखला तर मिळते, लाईट बिल आहे, पाणीपट्टी भरते, मीटर कनेक्शन आहे. आता गरम समजा आता नवीन ते 17,000 काहीतरी निघाले ते पाईप टाकून द्यायचं संडास बाथरूम, ते सगळं दिले ते. पण आता त्या इथं मंगल काय तहसील कार्य झाल्यामुळे सगळे झोपडी काढणार आहेत म्हणते ते. इलेक्शन जागा कोणाची आहे? सरकारी जागा आहे ना? आरक्षणमध्ये किती जागा आहे? 1.25 एकर आहे. मग एका माणसाला 1 गुंठा तर जागा पाहिजे, ते 700 गुंठ जागा. पण आम्ही राहतो ते 1.25 एकर आहे. आम्ही राहतो ते 1.25 एकर आहे. अजून इथलं पलीकडे राहते त्यांची कमीत कमी म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1.5 एकर 20 एकर जागा पाहिजे. नाही एवढं कशाला लागते? लोकाला घर बांधायला, घरात जनावर बांधायला 1 गुंठाभर तर जागा पाहिजे. 1 गुंठ लागते एका फॅमिलीला. मग एका घराला 1 गुंठा, एका माणसाला 1 गुंठा, 4 घर झाले. मग आता तुमची संघटना वगैरे काय आहे का? आता काय नाही संघटना आहे. तर काय काढायची इच्छा वगैरे आहे का पुढं? आता मोठी का जे माणसं आहे ती काय म्हणते बघू. आमची पोरं बी आता बाहेर आहे, ते चर्चा करून तुम्हाला सांगतो. आमचे मामाच आहे माझं, बरं सांगतो त्यांना. पेनूरला काढलेले आहे, पेनूरला काढलेले आहे, त्या मंद्रुपला पण आहे. आता तुमची एक काढा. म्हणजे कसं आहे, संघटनेच्या मार्फत तुम्हाला काय फायदा असेल ते देता येईल. आता रेशनच्या बाबतीत जे काय तुमची तक्रार असेल तर मला सांगा. छगनरावजी भुजबळ साहेब माझ्या जवळचे आहेत, मी त्यांचं काम करतो. तुमचं कुठलंही काम असेल, तुम्हाला 5 किलो धान्य मिळत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा ऑनलाईन केलं का बघायचं. ते ऑनलाईन केलं असलं तर तुम्हाला धान्य मिळालं नसलं तर मला लगेच तक्रार करा. तिथल्या मामलेदाराला दुसऱ्या दिवशी तुमचं धान्य द्यायला, दुसऱ्या दिवशी फोन करून त्याला तिथनं मंत्रालयातनं फोन करतो. बाकी रेशन कार्ड रेशन कार्ड, पण ज्याला कार्ड नाही त्याला कार्ड कसं काढायचं ते पण सांगतो तुम्हाला. लाल कार्ड देते त्यांना धान्य मिळत नाही. लाल कार्ड देते त्याचं काही नाही. तुम्ही भटक्या विमुक्तामध्ये आहे, भटक्या विमुक्तामध्ये आहे, लाल कार्ड द्यायचं काय कारणाचं नाही. दारिद्र्य रेशन कार्ड देतच नाही. तर ते का देत नाही त्याची आपण हे करू. सगळ्यांच्या संघटनेमार्फत एक लेटर तयार करू आणि आपल्यातली 1-2-3 जण माझ्याबरोबर फक्त मुंबईला या, त्यांची भेट घालून देतो. निवडणूक झाल्यानंतर या. आता निवडणुकीत ह्याच्यामध्ये आता मी काय तुम्हाला बोलत नाही. आता तुमचं काही किरकोळ काम असेल, कोणी सांगितलं तर आम्ही करायला तयार. लगेच मागणी त्याला जागेच आता निवडणुकीच्या नंतर तुमच्या मागं तुम्हाला 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी मी 1998-99 होतो. त्यावेळेला आम्ही बोललो होतो, 4 लाख बोललो होतो, 3 लाख बोललो होतो. म्हणले आपले इथले आमदार देणार आहेत आणि त्यामुळे आम्ही काय आता बाकी घेत नाही. पण आता तुम्ही कुणाकुणाशी कधी कुणाकोणाला मागितली जागा आहे, पण सांगा जरा जागा तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाला मागितली? सर ऐकाय आम्ही अगोदर गणपतराव होते. बरं, हा, गणपतराव गड बी गेलो, बाप नंतर बापूगड बी गेलो. बरं. पण त्याच्यानंतर आम्ही कुणाकडे गेलो नाही. त्याच्यानंतर मात बी दोघं जे तालुक्यात होते ना आमदार म्हणून. आबा काहीतरी 50 वर्ष होतं. नंतर यानं पहिले 1 वर्ष 5 वर्षाचं होतं, परत आता बाप पहिली म्हणजे बापू 10 वर्ष, ते 55 वर्ष. आणि मग त्याच्यावर ना सारखं जायचं यायचं करू म्हणून अशी गेली पाक. मग त्याच्यात ना आता आम्हाला माझे मूळ कारण आता लाईट बिल आहे, जागेचा घरपट्टी भरते नगरपालिकेत. मग मीटर कनेक्शन, प्रत्येक घराला मीटर कनेक्शन आहे. मग आम्हाला ते जागा काय देत नाही. तुम्हाला माहित आहे का, आपण ओबीसी मध्ये आहोत, आपल्याला आरक्षण आहे. आपल्याला आरक्षणामध्ये घरकुल मिळतं, आरक्षणामध्ये तुम्हाला काय काय सोयी आहेत, नोकरी लागतात, ही लागतात, ती लागतात. दाखले जे आहेत ना, ज्यांचा पुरावा नाही त्यांनी एकत्रित संघटनेच्या मार्फत मागणी केली तर त्यांना एका वेळेला दाखले सगळ्याला द्यायची व्यवस्था आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही हा काय प्रयत्न केला नसेल, आपण करू नंतर. तर इतके दिवस मी काय तुम्हाला बोललो नाही, पण आता बोलतो कारण हे भेटले मला. मी म्हणलो तिकडे गेलं तर आपलं काय काम होत नाही, ते काय बोलत नाहीत लोक. मला काय करायचं आहे ते गणपतराव लागतात. आता गणपतरावच्या पोराकडे तुम्ही गेला का नाही गेला? जाते आम्ही. जावा, जे सत्तेत आहे त्यांना मागा. नाही दिले तर का देत नाहीत आपण नंतर विचारू.
देत असेल तर घ्या ना तुम्ही, त्याला काय, कोण देईल त्याच्याकडे घ्या. जो देईल तो आपला, निवडून येईल तो आपला, बरोबर आहे. बाकी आपल्याला काय माहित नाही, बाकी आपलं काम झालं पाहिजे. आपल्याला काय कुठं इथं ही नाही, आपलं घर चाललं पाहिजे, काम झालं पाहिजे, हाताला काम मिळलं पाहिजे. आणि सगळ्या मुलांना यांना त्यांना नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत, व्यापार धंदा पण शिकला पाहिजे. आणि शिकलेली पोरं आहेत त्यांना ट्रेनिंगला पाठवलं पाहिजे. ट्रेनिंग लावण्यापेक्षा नोकऱ्या सरकार देतं. 8वी शाळा शिकलेला असू द्या. आता मी किती शिकलेला असं तुम्हाला माहित आहे? मी 9वी शिकलेला आहे. 9वी शिकलेला आहे एकटा. इथं मी आमच्या घरात सगळ्यात जास्त शिकलेला मी एकटा 9वी शिकलेला. 1974 पासून मी गाव सोडलेलं आहे. आता मला पण इथं जाऊन आपलं जाऊन 50 वर्ष झाले. म्हणजे मी इथं चालत गेलेलो. आमची बी काय गरीब होती, आम्ही पण काय श्रीमंत नाही, आम्ही पण मागून खाल्ल्यासारखंच आहे. आम्हाला तर तिथं माळ्याचा काय जाण तुला म्हणतात ना, म्हणजे आई मागू देत नाही, बाप बी मागू देत नाही, आई खायला देत नाही. असं काम आमचं असतं. त्यामुळे काय कोण कमी नसतं, जन्मानं कोणी मोठं नसतं, कर्माने मोठं होत असतं. आपण हिंमत हारू नका. त्याच्याबद्दल काही एक दिवस तुमचाच आहे. आपण सगळे धडधाकट आहे, काम करणारे आहे आणि इज्जतीने राहणारे लोक आहोत. त्यामुळे आपले दिवस येणार आहेत. तुम्ही कधीही कुठेही कशालाही घाबरू नका. कुठलंही काम असलं तुमचं, फक्त आपल्याला बेकायदेशीर काम कुठलं सांगायचं नाही. कायदेशीर आपल्यावर काय अन्यायकारक झालं त्या दिवशी मला सांगा. कोण करत असेल तर ते लोकप्रतिनिधीकडे आपण भेटायला जाऊ. लोकप्रतिनिधी नाही केलं तर आम्ही वरची व्यवस्था करू, बरोबर. तर हे होते आपले मर्याची गाडीवाले. आणि हे माझं सांगोला तालुका म्हणजे आपलं जन्मभूमी आहे. माझी जन्मभूमी माझे नाझरे. नाझरे म्हणजे माझं गाव आनंदढाळ आहे. आनंदढाळ आतापर्यंत कोणी ओळखत नव्हतं, परंतु आनंदढाळ म्हणजे आता एक टोल नाका झाला. त्यामुळं ते आता आनंदढाळ चांगलं ओळखायला. हां, तर त्यामुळं ते गाव माझं आहे. आणि त्या गावापासून प्रगती होत नाही असं तुम्ही कधी सुद्धा मानायचं नाही. तुमच्या एवढं सुद्धा माझ्याकडे नव्हतं. ही परिस्थिती आमची आहे. आमची आई 25 पैसे पगारानं कामाला जात होते आणि वडील दगड फोडायचं काम खाणीत करत होते. जवळ 1 रुपया मिळेल, 50 पैसे मिळेल किंवा कधी नाही मिळेल. त्या काय म्हणते त्याला, पावसाळ्यात पाणी आलं का खांडी बंद पडायच्या. त्यावेळेला व्याजानं पैसे काढायचं 10%, 20%, 15%, 25%, किंवा नंतर वाढी दिली नाही. 1 पोतं ज्वारी आणायची, 1.5 पोतं द्यायची. अशी परिस्थिती होती. तर ते दिवस राहत नसतात. तर तुम्ही फक्त हिंमत हारू नका. आपल्याकडे आपण धडधाकट आहो. काय भीक मागलं तर भीक मागणं म्हणजे काही गुन्हा नाही. आपल्या देवा धर्माचं काम करतो तुम्ही. भीक मागून असं काय करताना पायपीट करावं लागते. सुया घुसवून घेताना मी पाहिलेलं आहे. त्यावेळेला डोळ्यातनं पाणी येतं लोकांच्या. तर आता सगळ्यांनी मिळून एक मुखानं इथं तुमची एक संघटना करा. आणि कसल्याही परिस्थितीत तुमचं कोणतंही काम असेल ते झालंच पाहिजे. ह्याच्यात काय वाद नाही. तुम्हाला थोड्या दिवसात चांगले दिवस येतील. जागा मिळेल, घर मिळेल, घरकुल मिळेल, पाणी मिळेल, जागा, आपलं काम धंदा सगळं मिळेल. मी काय म्हणत नाही की सूर्य देतो, चंद्र देतो. तुम्ही मागं राहिला तर ते काम येते. मी करून देतो असं नाही. तुम्ही मागं आला तर ते करून द्यायचं काम माझं. मला कोणी मतदान देऊ नका. मला मी काय कुठल्या पक्षाचं काम करत नाही. काय नाही, फक्त ओबीसी संघटनेचं. आपल्याला माहित आहे का आपण ओबीसी संघटनेमध्ये आहे. आणि ओबीसी मध्ये यायला मराठा समाज मागतोय. मराठा समाज म्हणजे इथला जमीनदार समाज आहे, राजे समाज आहे. तो इथं आरक्षण यायला मागतोय. तुम्ही आरक्षणामधनं असून त्याचे फायदे घ्यायला तयार. किती शोकांतिक आहे ही. आम्ही परवा फडणवीस साहेबाला सांगितलं, मुख्यमंत्री शिंदे साहेबाला सांगितलं. त्यांच्यापेक्षा तर तुमचा समाज गरीब नाही का हे सांगितलं. त्यावेळेला कोर्टाने त्याच्यावर आक्षेप घेतलेला आता. आणि कोर्ट आता लवकरच निर्णय देईल. 3 याचिका आपल्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल हायकोर्टामध्ये आहेत. मी माझ्या नावानं टाकले आहेत. कोणी सुद्धा पुढे येत नाही. आणि सदावर्ते वकील आहेत. सगळा पैसा खर्च मी स्वतः केलेला आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी मी पैसे खर्च करावा अशी कुठली गोष्ट होणार नाही. माझे पैसे आहे म्हणून सगळं वाटलं मी पण बेकारी होऊन तुमच्यासारखं मागत तरी हो, असं होऊ नये. तुम्ही पण माझ्यासारखी व्हावा ही माझी इच्छा. त्यामुळं आता हे मर्याची गाडीवाले इथं आज इथं सांगोल तालुक्यातले या मर्याच्या गाडीवाल्याचे जे प्रश्न सांगितले, आपलं नाव पुन्हा एकदा सांगा. अनिल मोहन चव्हाण. अनिल मोहन चव्हाण. शिवक्रांती टीव्हीसाठी आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं. तुमचं नाव सांगा. मी साहेबराव शंकर जाधव. तुमचं नाव सांगा. दुर्गप्पा निंबाळकर. तुमचं तुमचं देवदास कांचळे. तुमचं संजय अण्णा निंबाळकर. तुमचं तात्या भीमराव चव्हाण. तुमचं दादा कोंडीबा माने. इकडं सांगा तुमचं दादा. देनवरामा माने. तुमचं सांगा दादा. संग्रामा चव्हाण. तुमचं बाबूरामा माने. तुमचं ताई.
ताई तुमचं नाव सांगा. तुमचं 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 सांगा पोरात नाव. तुमचं मोठ्यानं सांगा. भारत निंबाळकर. तुमचं सांगा. तुमचं ताई तुमचं सगळं झालं का? सगळ्यांना इथल्या ते डोक्यावर घातल्यामुळे मला जरा ही दिसत नाही. माझ्या डोळ्यामध्ये झेरॉक्सची शाई गेलेली आहे. ही आपलं ओबीसीचं निवेदन देताना मागच्या वेळेला मराठा लोकांनी माझ्या डोळ्यात शाई घातलेली आहे. त्यामुळे माझे दोन अपॉइंट झाले. दिसत नाही मला जास्त. इथं सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचे सगळ्यांनी नोंदणी केलेली का? राहिले असेल एखादं सर राहिला असेल तर सांगा. लाडका भाऊ योजनेमध्ये सुद्धा सगळ्याची नोंदणी करा. लाडका भाऊ त्याला 12वी पास केले ना सर. 10वी पास, 12वी पास आणि 15वी पास 6,000, 8,000, 10,000 हे मिळणार आहेत. आणि ते तुम्हाला नोकरी लागण्यासाठी अगोदर प्रशिक्षण कारखान्यात देणार आहेत. तुम्ही तिथं काम करा न करा, तुम्ही शिकला तर काय वाईट आहे. तुम्हाला शिकायला जो खर्च येतो तो राहायचा वगैरे तुम्हाला ते खर्च येणार. राहायचा जेवणा खाण्याचा खर्च 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 असं देणार आहेत. त्या सगळ्यांचा फायदा, सरकारी काय काय फायदा आहे ते आपण सगळा फायदा घेऊ. सगळ्यांना काय संजय गांधी योजना आहे, काय निराधार योजना आहेत, काय विधवा पेन्शन आहे, या सगळ्या योजनेतलं कोणाकोणाला काय मिळत नसेल ते सगळ्या योजना आपण बसवून देऊ. आता इथं इंगोले म्हणून तुमचा एक म्हणला माझी संघटना आहे, आमका आहे तमका, ही सगळी माझ्या संघटना. इंगोले म्हणून इथं विजय इंगोले. हा ते आता पोरगा आलं ते सतीवर निंबाळकर त्यांच्या याच्यात काम करते. हो हो हो. पण त्याला किती वेळा विचारलं तर पण काय विशेष काय मला त्याचा नाही. त्यांचं कसं आहे, हा हा एवढं वर्ष आपलं कोणी काय केलं? खोबरं तिकडं, खोबरं तिकडं, सांग बोल, खोबरं तिकडं. सांग बोल. धन्यवाद. रस्ते कुठं करतोय? रस्ते कुठं करतोय? त्यांनी अध्यक्ष आहे सोलापूरचं ते महालिंगचे अध्यक्ष ड्रायव्हर आहे.
मीडियामध्ये जात आहे मीडियामध्ये मीडियामध्ये जात आहे मीडियामध्ये ओबीसीला जागा जास्त आहे, एससीला 100 पैकी 1 जागा. हो फक्त एससीची 2%.
ज्यावेळेला त्याच्या ह्याच्यावर जातो त्यावेळेला एससी, ओबीसी, एनटी, हे सगळे ओबीसी. नाही बरोबर आहे. केंद्रात ओबीसीच ना सगळी. एसटी जर असेल तर ओबीसी. ओबीसी म्हणून भरावं लागतं. बरोबर आहे. काय एसबीसी म्हणून नाही. गावातच आहे आपण बाहेर असं ठीक आहे ना. हा इथं नाही राहायला. होय असे भाऊ सांगताय फोन मला. त्या दिवशी पण मला त्या स्विच ऑफच मोबाईल होता दिवसभर. त्या दिवशी काय संध्याकाळी आम्ही कुठं बाहेर गावी गेले संध्याकाळी आल्यावर इथं माहिती होते ना. सध्या त्याशी भेटतो मी तुम्हाला. अंधार होता ना पण तुमच्या काय लक्षात आलं नसेल त्याच्यात. तेच काय विषय त्यांना सांगितलं की एसबीसी आणि ओबीसी एकच आहे. केंद्रात एकच आहे. सगळीकडे एकच आहे. त्याला काय एनटी गडाला वेगळं वेगळं दिलंय तसंच एसबीला वेगळं दिलंय. पण त्या ओबीसी मधनच काढून दिलेलं आहे. नाही एसटी आगेच एसबीसी. एसटीतनं ज्यावेळेस एसटी भेटत नाही जिल्ह्यात भेटत नसेल तर एसटी आगेच एसबीसी. तसंच आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझं म्हणणं पण बरोबर आहे. बरोबर आहे. केंद्रात ओबीसी सगळे. महाराष्ट्रातली ओबीसीच. एसटीची तुम्हाला सवलत नाही. सवलत ओबीसीच आहे. फक्त तुम्हाला एसटी मिळत नाही म्हणून एसबीसी स्पेशल ओबीसी स्पेशल व्यापार. त्याच्यामध्ये पोस्टी पण आहे. नाहीत ना. गोष्टी पण आहे ना. ही आहे माकड कोळी त्यात नागपूरचं काय